वाल्मिक कराड यांचे जे समर्थक आहे यांनी आज परळी बंदची हाक दिली आहे। आज सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ कडेकोट बंद आहे। आपण जर बघितलं तर आत्ता व्यापाऱ्यांची देखील बैठक झाली। व्यापाऱ्यांनी देखील संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आपल्यासोबत काही व्यापारी देखील आहेत। मला सांगा, आज संपूर्ण बाजारपेठ बंद आहे, नेमकं काय मागणी आहे, कशासाठी बंद? फक्त आजच नाही, कालपासून व्यापार बंद आहे। व्यापार कालपासून बंद आहे आणि फक्त परळीची जी बदनामी होती सारखी ती बदनामी आमची करू नये आणि वारंवार साहेबांबद्दल ताईसाहेबाबद्दल जे आरोप करतात ते आरोप करू नयेत। सकाळपासून बंद आहे, काल देखील बंद होतं, नेमकं काय मागणी आहे? किती बाजारपेठ बंद राहणार आज? अतोनात नुकसान होत आहे, झालेली घटना दुखत आहे, आरोपीला फाशी व्हावी आमचं बी म्हणणं आहे। परंतु विनाकारण टी व्हीचं बटन दाबव, मोबाईलचं दाबव, फक्त परळी काय परळीसाठी? परळीनं काय केलं तुमचं? तुम्ही जगलात ना परळीवर, हां तुम्ही जगलात, विनाकारण बदनाम करू नका परळीला। आमचं एवढीच विनंती आहे, साहेबाला आणि ताईला सुद्धा बदनाम करू नका। कुठले मार्केटमधले दुकानं बंद राहणार आहेत? काय A to Z कुठलेकडे एक आणि दोन नाही, परळी बारकापासून चांभारापासून सगळे काही बंद राहणार। हे जे चाललं आहे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि ह्यामुळे काय होते की परळीतला व्यापारपेठ थांबला आहे। व्यापारपेठ अशा प्रकारे चालणार नाही ना, परळीतल्या व्यापारपेठावी चाललं पाहिजे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याला कुठंतरी ब्रेक राहायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। आणि आता व्यापारी आम्ही मीटिंग घेऊया, बैठकीमध्ये काय व्यापाऱ्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची दिशा ठरवणार। सकाळपासून संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती कडेकोट अशी बंद आहे आणि परळीची बदनामी थांबवावी अशी या व्यापाऱ्यांची देखील मागणी होते। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, परळी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।